नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एके ऑल कंटेंट चॅनेलवर। मित्रांनो, आयुष्यात ज्या नात्याला आपण आपलं सर्वस्व मानतो तिथे अचानक जर एखादी तिसरी व्यक्ती आली तर काय वाटतं? मन पूर्णपणे तुटून जातं, बरोबर ना? ज्या माणसाने कधी म्हटलं होतं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तोच माणूस जेव्हा दुसऱ्या कोणासोबत हसताना दिसतो तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत। अशा वेळी आपण रडतो, गयावया करतो किंवा टोकाचं भांडण करतो। पण मित्रांनो, हीच आपली सर्वात मोठी चूक असते। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या नात्यात तिसरी व्यक्ती आल्यावर तुम्ही नक्की केल्या पाहिजेत। या गोष्टी केवळ तुमचा स्वाभिमान वाचवणार नाहीत, तर समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीवही करून देतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, पहिली गोष्ट, स्वतःला दोष देणं थांबवा। तिसरी व्यक्ती तुमच्यामुळे आली नाही, तर समोरच्याच्या चंचल स्वभावामुळे आली आहे। स्वतःची किंमत विसरू नका। दुसरी गोष्ट, शांत राहा। ओरडून जाब विचारण्यापेक्षा शांत राहणं जास्त प्रभावी असतं। तुमची शांतता समोरच्याला अस्वस्थ करेल। तिसरी गोष्ट, स्वतःची प्रगती करा। तुमचं दुःख तुमची ताकद बनवा। करिअरवर आणि आरोग्यावर लक्ष द्या। तुम्ही जेवढे खंबीर व्हाल तेवढा समोरचा माणूस विचारात पडेल। चौथी गोष्ट, अंतर ठेवा। नो कॉन्टॅक्ट। सतत मेसेज किंवा कॉल करून आपली लायकी कमी करू नका। जेव्हा तुम्ही पूर्णपणे लांब जाता तेव्हाच त्यांना तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत कळते। पाचवी गोष्ट, स्वाभिमानाला महत्त्व द्या। जर तो माणूस पश्चाताप करून परत आला तर केवळ भावनेच्या भरात त्याला लगेच स्वीकारू नका। तो खरंच बदलला आहे का हे तपासा। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कुणाच्या येण्या जाण्यांवर अवलंबून नसावं। नात्यात तिसरी व्यक्ती येणं तुमच्या हातात नसलं तरी स्वतःचा आत्मसन्मान जपणं मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या एके ऑल कंटेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद।